मेहनत करा म्हणे मेहनत केल्याने जे पाहिजे ते मिळते. मेहनत करा म्हणे मेहनत केल्याने जे पाहिजे ते मिळते. पण शरीर तुटेपर्यंतही मेहनत करूनही काही मिळत नसेल तर त्याला नशीब म्हणावं की कर्माचे भोग म्हणावं. शरीर तुटेपर्यंतही मेहनत करून काही मिळत नसेल तर त्याला नशीब म्हणावं की कर्माचे भोग म्हणावं. हसावं की रडावं का नशिबाला पुसावं काही कळत नाही आहे. मित्रांनो, ही परिस्थिती, ही कविता माझीच आहे. माझ्याच कवितेतली एक ओळ मी म्हटली आत्ता. ही परिस्थिती साधारण सगळ्या महाराष्ट्रातल्या आज स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना सूट होते. इवन त्यात मीही आहे. यांनी 7-8 वर्ष 10-10 वर्ष स्टेनोग्राफीला दिले आणि अचानक ते पद मृत घोषित करणं, व्हॅनिश करणं, त्याचं कारण देणं, काढून टाकणं अचानकपणे, हे फार मोठं धक्कादायक आहे. गेल्या 10-12 वर्षापासून 5-5, 6-6 वर्षापासून मुलं मेहनत करत आहेत. मी स्वतःची परिस्थिती, मित्रांनो, मला माझी कहाणी रडगराने सांगायला अजिबात आवडत नाही, पण परिस्थिती तशी आहे. त्यामुळे म्हटलं चला छोटासा व्हिडिओ करूयात. मी गेल्या 2020पासून मित्रांनो प्रयत्न करतो आहे. म्हणजे 2020पासून स्टेनोग्राफीचा अभ्यास सुरू केला. त्यात बऱ्याच गोष्टी आल्या. 2021च्या मिडलपर्यंत अभ्यास करता बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली, खूप मेहनत घेतली. 2021च्या मिडलला मित्रांनो माझा एक प्रॉब्लेम झाला हाताचा, ज्याला एक रायटर्स क्रॅम्प म्हणून एक आजार म्हणतात. बऱ्याच न्यूरोलॉजिस्टकडे फिरलो, म्हणजे मुंबई असेल, नाशिक असेल, चांगल्या MD डॉक्टर, न्यूरो डॉक्टरांकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की यावर इलाजच नाही आहे, तर तू तुझं प्रोफेशन बदल बाबा आता. मित्रांनो, विचार करा, 1.5 वर्ष कंटिन्यू मेहनत घेतली आणि त्यातल्या त्यात लिहिताच येणं नाही, तुम्हाला लिहूच शकत नाही, हे जर का डॉक्टर कारण देता यावर इलाजच नाही, तर तुम्ही काय करणार? बघा ना, तिथे जर स्वप्नच गेलं माझं, म्हणजे मोडलंच डायरेक्ट, म्हणजे ऑप्शनच नाही राहिले. येऊनसुद्धा मला काही करता येत नव्हता अभ्यास. तर त्यामुळे फार डिप्रेशनमध्ये गेलो. 2 वर्ष तसेच टेन्शनमध्ये गेले, बऱ्याच गोष्टी गेल्या. तरी पण 2 वर्षानंतर मी परत स्टेनोकडे वळालो. म्हटलं चला या लेफ्ट हँडनी सुरू करूया, डाव्या हातात. डॉक्टर म्हणाले की लेफ्ट हँडमध्ये सुद्धा तो आजार उतरतो. तरी मी चला म्हटलं डाव्या हाताने करूयात, एवढी मेहनत घेतली ते वाया जाऊ द्यायचं नाही. तर डाव्या हाताने सुरू केलं मित्रांनो. 80 आणि 100सुद्धा मी डाव्या हाताने पास झालो. आत्ता कुठे बऱ्यापैकी मला लिहिता यायला लागलं, तर त्यात असा प्रॉब्लेम झाला. आणि घरची परिस्थिती बघायची तर वडील रिक्षा चालवतात, बहीण लग्नावर येऊन राहिली आहे, लग्नावर आली आहे, सगळ्यात मोठा मीच. वडील 60ला पोचले आहेत, आईकडून काम होत नाही आता, सगळी जिम्मेदारी माझ्यावरच. वय माझं 27. तर यात काय करणार मित्रांनो? आता काय मूव्ह ऑन करणार? बघा, तर सरकारला याचा काही फरक पडणार नाही आहे माझ्या बोलण्याने. माझ्यासारखी सगळ्या हजारो विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे. सगळे शेतकरी, कोणी गरीब कुटुंबातून आलं, कोणी लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत आहे. अशी घाणेरडी परिस्थिती आहे सगळ्यांची. आणि त्यात सरकारने अचानकपणे हा निर्णय देणं कुठपर्यंत योग्य आहे? किंवा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं काय? वडील तर असे म्हटले की बाबा, वडिलांकडनं अजून रिक्षा चालवली जात नाही आता, कारण 60 झाले बाबा, किती वर्ष चालवणार? वडील म्हटले लोकांना की मुलगा लागला की मी माझं रिक्षा चालवणं बंद करून देईल. मुलगा तर आता कोणत्या भरोशावर त्यांना सांगणार की लागणार आहे बाबा? सांगा ना, किती अवघड परिस्थिती. काय त्यांना उत्तर द्यावं अजूनपर्यंत मी सांगितलेलं नाही आहे की अशी परिस्थिती झाली. काय उत्तर द्यावं त्यांना? काय वाटेल त्यांना? सांगण्यात जास्त काही अर्थ राहिलेला नाही आहे मित्रांनो. फक्त एवढंच मला सांगणं आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की 1 जूनला आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. तर सगळ्यात जास्त जेवढी शेवटचं ऑप्शन आहे आपल्याकडे, यापेक्षा दुसरं काहीच नसेल. किंवा असं 100 माझ्यासारखे 100 मुलांनी जरी व्हिडिओ बनवले तरी त्याचा सरकारवर काही इम्पॅक्ट होणार नाही आहे. एकच गोष्टीचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आपण जास्तीत जास्त संख्येने 1 तारखेला उपस्थित राहूया. मुली असेल, मुलं असेल, मुली जरी असतील, आपल्या प्रत्येकाचे नातेवाईक प्रत्येक कुठल्या ना कुठल्या सिटीत असतात मित्रांनो. 2 दिवसाची गोष्ट आहे, एवढे 7-8 वर्ष घातले आहेत आपण, है ना? तर 2 दिवसाची गोष्ट आहे. फक्त 2 दिवस आपण काढूयात. 2 दिवसासाठी काही करून या, नाहीतर ते कागदपत्र उद्या रद्दीत देण्याच्या लायकीचे राहतील.
त्यावर दुसरं काहीही करू शकत नाही आपण. आणि 6-7 वर्ष घातले तेही आता सोडून द्या. आपण मेन तारुण्याचं वय आपण त्या स्टेनोला दिलं आहे. 2 दिवसाची गोष्ट आहे. काहीही करून मुली असेल मुलं असेल जास्तीत जास्त जेवढ्या संख्येने येता येईल 1 जूनला तेवढं या. त्यानेच आपला इम्पॅक्ट होऊ शकतो शेवटचं. जर नाही आले तर स्टेनोग्राफी बंद करून द्या मित्रांनो. आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. दुसऱ्या भरतीवर आपण अवलंबून राहू शकत नाही. तर कृपया करून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, 1 तारखेला आपण सगळ्यात जास्तीत जास्त उपस्थित राहूया आणि आंदोलनात सहभागी होऊया. धन्यवाद.